जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे सामाजिक न्याय विभागाचा अलिमको अंतर्गत राष्ट्रीय वयोश्री योजनेचा माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात 1000 पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली। नंदुरबार शहरातील यशवंत विद्यालयाच्या मैदानात सामाजिक न्याय विभागाचा अलिमको अंतर्गत राष्ट्रीय वयोश्री योजनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्यक उपकरण मिळावेत यासाठी घेण्यात आलेल्या तपासणी शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार रघुवंशी म्हणाले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरण देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्याबाबत निवेदन दिले होते। निवेदनाची दखल घेत शिबिराला परवानगी दिली। जिल्ह्यात तालुका स्तरावर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येतील। आमदार चंद्रकांत रघुवंशी पुढे म्हणाले, प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र मंजूर झाल्यास दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना साहित्याची व्यवस्था त्याच दिवशी उपलब्ध होईल। त्यासाठी शिबिराची वाट बघण्याची लाभार्थ्यांना गरज राहणार नाही। प्रसंगी कृत्रिम अवयव तज्ञ डॉक्टर किरण पावरा, डॉक्टर संकेत, डॉक्टर विकास शुक्ला, डॉक्टर विकास कुमार, दीपक सचन, पंकज पवार यांनी तपासणी केली। तपासणीसाठी गर्दी होणार असल्याचे लक्षात घेता 5 स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले होते। प्रत्येक कक्षात डॉक्टरांची टीम आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करीत होते। दिवसभर तपासणीसाठी गर्दी पाहायला मिळाली। दिव्यांग बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी स्थानिक आमदार विकास निधीतून यापूर्वीच 30 लाखांच्या बाईक देण्यात आल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यक्रम प्रसंगी दिली। याप्रसंगी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, उद्योगपती मनोज रघुवंशी, शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, शेतकी संघाचे चेअरमन बी.के. पाटील, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, कुणाल वसावे, पाप्पू गिरासे, गौरव चौधरी, सोनिया राजपूत, मनीषा वळवी, माजी नगरसेवक विलास रघुवंशी, प्रशांत चौधरी आदी उपस्थित होते। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून तपासणी शिबिरासाठी नाव नोंदणी करण्यात येत होती। नंदुरबार तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकांनी आमदार कार्यालयात तपासणी पूर्व नोंदणी केली। काल शनिवारी सकाळपासूनच ग्रामीण आणि शहरी भागातून ज्येष्ठ नागरिक त्यांच्या नातेवाईकांसह शिबिराच्या ठिकाणी दाखल होऊ लागले। दिवसभर शिबिराच्या ठिकाणी यात्रेचे स्वरूप पाहायला मिळाले। शिबिरात तपासणी झालेल्या पात्र ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने देण्यात येतील। यात चाकांच्या घडीची खुर्ची, चष्मा, कंबर, मान आणि गुडघ्याचा पट्टा, कमोड खुर्ची, चालण्याची काठी, श्रवण यंत्र, घडीचे वॉकर देण्यात येणार आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। तुमचं उर्वरित आयुष्य सुद्धा अत्यंत चांगलं जावो, परमेश्वर तुम्हाला धष्टपुष्ट ठेवो आणि परमेश्वर चरणी प्रार्थना करेल की तुम्हाला 100 वर्ष पूर्ण करायची संधी परमेश्वर देईल। योग्य तो उपचार घ्यावा
शेवटपर्यंत प्रत्येक पेशंटला तपासायचं काम हे डॉक्टर करतील. मी 5 वाजेपर्यंत इथंच थांबणार आहे. आदरणीय रामदास आठवले साहेबांचे बी आभार मानतो की त्यांनी नंदुरबार जिल्ह्याला न्याय दिला. भविष्यामध्ये ते केंद्र बी इथं उघडून घेण्यासाठी प्रसंगी मी दिल्लीला जाऊन येईल, पण रामदास आठवले साहेबांना सांगेल की माझ्या लोकांच्या मदतीला ते केंद्र नंदुरबारमध्ये उघडा. डॉक्टर तुम्हाला गरज पडली तर केंद्राची जागा बी मी देईल आणि केंद्र बांधून बी मी देईल की बा नंदुरबार नगरपालिकेने बांधून दिलं. कारण शेवटी गरिबांची सेवा करणं हेच आमचं कर्तव्य आहे. सरकारची योजना आहे. दुर्दैवानं नंदुरबार जिल्ह्याची नोंद तिथं नव्हती किंवा नंदुरबार जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी एवढे ॲक्टिव्ह नव्हते, म्हणून कोणी घ्यायची हिंमत करत नव्हतं. मी सांगितलं की मी जिल्ह्याचा कॅम्प घ्यायला तयार आहे. जर जिल्ह्याच्या नंदुरबारच्या ठिकाणी असेल तर मी जिल्ह्यातून लोक आणतो, इथं तपासतो. मग नंतर त्यांनी सांगितलं, मी पत्र दिलं आदरणीय रामदास आठवले साहेबांना. मला स्वतःला रामदास आठवले साहेबांनी उत्तर दिलं. ते पत्रसुद्धा माझ्याजवळ आहे की रघुवंशीजी, आपण जी विनंती केली होती ती मी मान्य केलेली आहे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आर्थिक वर्ष 25-26 मध्ये मी एक कॅम्प मंजूर करतो. पण त्या कॅम्पची लिमिट 5,000 लाभार्थ्यांची आहे. 5,000 लाभार्थ्यांना आपण कमरेचा पट्टा, मानेचा पट्टा, संडासची खुर्ची, वॉकर, काठी अंध लोकांना, नंतर कानाचे मशीन सगळं काही देऊ शकतो. तर ती सगळी एक माणसाला 5-6 वस्तू भेटतात. तर त्याचे कॅम्प मग आपण प्रत्येक तालुक्यामध्ये लावले. माझे सगळे मित्र आमदार आहेत, त्या सगळ्यांना आमच्या दादा राजेश पाडवी यांना विनंती केली. आज नंदुरबारचं आहे, उद्या शेवटचं शिबिर हे नवापूरचं आहे. शिरीष नाईक यांनाही विनंती केली आहे आणि भरत गावितांनाही विनंती केली आहे की ते शिबिर यशस्वी करा तुम्ही. आणि त्या सगळ्या लोकांना एकच महिन्यामध्ये, कारण हे शेवटी आज ठरेल की किती लोक अपंग आहेत, कोणाला काय द्यायचं, पण या वस्तू कानपूरहून येतात, त्याला यायला 1 महिना तरी लागतो. मी याच्यापूर्वी मी माझ्या स्वतःच्या हॉस्पिटल छत्रपती हॉस्पिटलला 2-3 शिबिरं घेतलेली आहेत. 3 शिबिरं घेऊन शेकडो लोकांना त्या वस्तूंचं वाटप केलं आहे. आत्ताही आपण करतोय. आपण एक केंद्राची सुद्धा मागणी इथं करतोय की ते कायमस्वरूपी इथं उघडावं. त्यांना वाटल्यास नंदुरबार नगरपालिकेकडनं मी जागा उपलब्ध करून नाही देईल, तर मी बांधूनही देईल. त्यांना जर केंद्र बांधून पाहिजे असेल तरी नंदुरबार नगरपालिका देईल. कारण शेवटी माझ्या जिल्ह्याच्या, माझ्या शहराच्या जनतेची कायमस्वरूपी सोय होणार आहे. आणि मग इथं या वस्तू स्टोअर राहतील आणि जो बी अपंग, जो बी पात्र राहिला त्याला त्याच दिवशी त्या वस्तू मिळतील. 1 महिना थांबायची बी गरज भासणार नाही. आत्तासुद्धा दुर्दैवानं ते केंद्र मंजूर आहे इथं, पण त्या केंद्राचं कवडीचं काम नाही. एक बी शिबिर त्या केंद्राने घेतलेलं नाही. फक्त केंद्र मंजूर आहे आणि काही लोक सत्ताधारी पक्षाचे आहेत म्हणून त्यांनी मंजूर करून ठेवलं आहे. पोट भरायचा धंदा आहे, आम्हाला सेवा करायची आहे. आम्ही नंदुरबार नगरपालिकेकडून बांधून देऊ आणि केंद्रसुद्धा इथं मंजूर करायला लावू.